छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात उभारावं अशी मागणी आता संभाजी ब्रिगेडनं केली आहे। शिवस्मारकाच्या उभारणीच्या विषयावर बीडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आली आहे। शिवस्मारकासाठी राजभवन परिसर योग्य असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना वाटतंय। राजभवनच्या मागच्या भागामध्ये अरबी समुद्रात शिवस्मारक उभारू नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। सरकारनं जर हा निर्णय पुढे रेटला तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी नोंदवणार आहे। कारण आज वेळोवेळी निवडणुका लांबणीवर जात आहेत, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जिवंतपणा राहिला पाहिजेत आणि संघटन बांधणी चिरचालन चालू राहिली पाहिजेत। त्यामुळे आमचे वेळोवेळी दौरे आहेत आणि त्या अनुषंगानेच आज महाराष्ट्राच्या या विभागाचा दौरा करण्यासाठी मी आलेलो आहे। संघटन बांधणी, सभासद नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजची या बैठकीमध्ये चर्चा आमची होणार आहे। शिवसेनेने तुमच्याबरोबर आधी युती केली होती, त्यानंतर आता वंचित बरोबर केली आहे, कितपत युती वाटते जी युती केली? वंचित बहुजन आघाडीचं आम्ही स्वागतच करतो, कारण एकच विचारधारा आहे। शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा मानणारा संभाजी ब्रिगेड पक्ष आहे, तसंच वंचित बहुजन आघाडीसुद्धा त्याच विचारधारेला मानणारा पक्ष आहे आणि या एका विचारधारेचे पक्ष जर एक संघ राहिले तर निश्चितच या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा बदल घडेल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी आदित्य अस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या पक्षावर टीका केलेली आहे। 50 खोके नाही पण वचनपूर्तीचा शब्द देतो असं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलंय। हे सरकार पडणार आहे, हे सरकार अल्पकाळासाठी आहे असं टीकास्त्र देखील आदित्य ठाकरे यांनी सोडलेलं आहे। आपण सगळे मला इथे आलेला भेट द्यायला आलात, आशीर्वाद द्यायला आलात, प्रेम द्यायला आलात। हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद महत्त्वाचे ठरणार, कारण देण्यासाठी माझ्याकडे तरी काही नाही, देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आणि कधीच नव्हतं आणि नसणार। कारण जे देत आहेत ते खोके देत आहेत, पण तो पापाचा पैसा आहे। माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला द्यायला शब्द आहे आणि तुम्हाला शब्द देतोय की जे जे आश्वासन आपण देतो ते पूर्ण करून दाखवतो। कारण आपलं ब्रीदवाक्य हेच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय। असं असतं की अनेक लोक असे असतात की माझ्या जिल्ह्यात काम झालं पाहिजे, माझ्या जिल्ह्यात काम झालं पाहिजे। मुळात उद्धव साहेबांचा आणि माझा मूळ जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रच आमचा जिल्हा असल्यामुळे आणि गाव असल्यामुळे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, सगळीकडेच प्रगती व्हावी, चांगलं शाश्वत विकास व्हावा, झाडं न कापता, जंगलं न नष्ट करता विकास व्हावा, चांगले उद्योग यावेत, ह्याच्यासाठी आम्ही काम करत होतो। आणि हेच काम आपण पुढे देत असताना आपलं सरकार पाडलं गेलं, पाठीत खंजीर खुपसलं गेलं। तुम्ही ऐकलेत की मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि महाराष्ट्रासाठी काय मागितलं? तुम्ही कधी ऐकलेत का? नाही ऐकलं असणार, कारण अशी बातमीच नाही आली, कारण असं घडलंच नाही कधी की हे तत्कालीन जे मुख्यमंत्री जे अल्पायुचे हे सरकार पडणार म्हणजे पडणार, हे तुम्ही लिहून घ्या। पण हे सरकार पडायच्या आधी मुख्यमंत्री कधी दिल्लीला लोकांसाठी गेले नाही, जातात ते स्वतःसाठी जातात, दिल्लीत कधी महाराष्ट्रासाठी गेले नाही।